बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। भोंदू अशोक खरात प्रकरणी कुणालाही सोडणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। या प्रकरणी आज सखोल निवेदन देणार असल्याचंही ते म्हटले। तर संबंधित प्रकरण अतिशय गंभीर असल्याचंही ते म्हणाले। सोलापुरात संभाजी ब्रिगेडने भोंदू अशोक खरात विरोधात आंदोलन केलं। खरातच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून आंदोलन करण्यात आलं। दक्षिण सोलापूरमधील टाकळी येथे भीमा नदीवर बॅरेज उभारण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे केली आहे। या प्रकल्पामुळे पाणीसाठा आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे। बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी आणि अंतिम देयकांची प्रलंबित रक्कम 1352 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यानं बेस्टनं मुंबई महापालिकेकडे अतिरिक्त अनुदानाची मागणी केली आहे। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारनं 2025 मध्ये क्षयरोग मुक्त भारत अभियान हाती घेतले। मुंबईतील मागील 2 वर्षांमध्ये क्षयरोग रुग्णांमधील औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे। 2024 मध्ये 9% रुग्ण सापडले होते। 2025 मध्ये हे प्रमाण 8% आले। मुंबई आणि उपनगरात उष्णतेची लाट कायम आहे। गेल्या 2 दिवसात तापमानात सतत वाढ होते आहे, तर आज कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे। मुंबईत वाढत्या तापमानासह प्रदूषणाचा टक्का वाढलाय। मुंबईचा AQI सोमवारी 131 इतका होता। गेल्या 10 दिवसातील हा सर्वाधिक AQI आहे। तर देशभरातील प्रमुख 8 प्रदूषित शहरांमध्ये मुंबई 6व्या स्थानी आहे। ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी मुंबईतील डबेवाले सोमवारी 30 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत सुट्टीवर जाणार आहेत। त्यामुळे 6 दिवस मुंबईकरांची टिफिन सेवा बंद राहणार आहे। शाळा महाविद्यालयाला उन्हाळी सुट्टी पडल्यानंतर कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी कोकणवासियांनी आगाऊ रेल्वेचं आरक्षण केलंय। त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या हाऊसफुल झालेल्या आहेत, तर वेटिंग तिकीट देखील मिळेनासं झालंय। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीचा चैत्र पौर्णिमा उत्सव 30 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीमध्ये साजरा होणार आहे। या कालावधीमध्ये तुळजाभवानी देवीचं मंदिर 3 दिवस दररोज 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 8 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। या विशेष गाड्या नागपूर LTT, पुणे नागपूर, CSMT मडगाव या महत्त्वाच्या मार्गावर धावणार आहेत। रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबई, पुणे, नागपूर आणि मडगाव या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। मुंबई शहर जिल्ह्यातील मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला आता डिजिटल गती मिळाली असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे। मुंबईतील सुमारे 30 लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे। मुंबईत प्रथमच मिळकतीचे फेरफार ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री बावनकुळेंनी दिली आहे। नवी मुंबई विमानतळाच्या नव्या वेळापत्रकात छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरचा समावेश करण्यात आलाय। विमानतळावर काही प्रमाणात सुविधांची कमतरता असली तरी त्यावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ परिसरातच विस्तारित बैठक घेण्यात येईल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिलं। मुंबई पालिकेकडून वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला। या उद्देशानं ATC सिग्नल सिस्टमच्या आणि नॉन ATC रस्त्यांच्या देखभालीसाठी तब्बल 33 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। या प्रकल्पाअंतर्गत 1 जुलै 2026 ते 30 जून 2028 या 2 वर्षांच्या कालावधीत सर्व प्रकारची सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यात येणार असून त्यांची देखभाल करण्यात येणार आहे। ST महामंडळाच्या बसने एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 या 22 महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यभरात 6820 अपघात झालेले आहेत। अपघातांमध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले तर काहींना जीव गमवावा लागलाय। त्यांना महामंडळाकडून नुकसान भरपाई देण्यात आल्याचं सांगितलंय। एक सविस्तर बातमी पाहूयात। भोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। या प्रकरणावरून त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत। यावर आता चाकणकरांनी मौन सोडले। काही जण चिखलफेक करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मी मयूर दुगाने विघ्नार्थ मित्रमंडळाचा अध्यक्ष होतो। प्रत्येक वर्षी ताई आमच्या इथं आरतीसाठी येतात। त्या दिवशी पण आरतीचं नियोजन आम्ही ताईंना घ्यायला रिसीव्ह करायला वरती गेलो होतो। गाडीतनं उतरताना गाडीच्या जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं। क्षणाचा तिथे ताईंना रक्त वगैरे येत होतं। तेव्हा शेजारच्या दामिनवाल्यांनी त्यांना जखमी करून तसंच ताईंची टिश्यू पेपर लावून ताई खाली आरतीला आल्या। मंडळाची जी आरतीची व्हिडिओ आहे ती आता
इंस्टाग्राम अकाउंटला पण आहे विघ्नहर्ता मित्र मंडळ. त्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ताईची एंट्री दिसेल. त्यामध्ये ताई टिश्यू पेपर लावून खाली आरतीला आले. तिथं ताईंनी आरती केली, ताईंचा सत्कार केला. त्यामध्ये ताईंच्या हाताला जखम दिसेल. आणि आता जो आम्ही पाहतोय की जो फोटो व्हायरल होतोय तो पूर्णपणे धचमळ केलेला जातोय. कुठलाही तो त्याचं तिथं प्रत्यक्ष कोणतीही माहिती नसताना फेसबुकवरती जे फोटो आहेत ती घटना का घडली आहे, कशी घडली आहे ते आम्ही सगळे ते प्रत्यक्ष पाहिलेली आहे. पण ते घटनेचा चुकीचा अर्थ करून अंधश्रद्धामध्ये दाखवत आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नाशिकच्या नांदूर नाका परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळलाय. नव्यानं सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं 4 ते 5 जण जखमी झाले. मुंबईतील अवैध बांगलादेशी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वाचा आदेश दिलाय. मुंबईत बांगलादेशी फेरीवाले आढळल्यास त्यांना हद्दपार करण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं निर्देश दिलेत. तसंच मुंबईतील सर्वच फेरीवाल्यांची सखोल पडताळणी करण्याचे महापालिकेसह मुंबई पोलिसांना निर्देश देण्यात आलेले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट परिसरात भीषण वणवा भडकला. या आगीमुळे संपूर्ण घाट परिसर धुराच्या लोटांनी वेढला गेला असून महामार्गावरील वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. विशेष म्हणजे घाट माथ्यावरच्या अनेक गावांना या आगीचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जळगावात पेट्रोल पंपावर नागरिकांनी अचानक गर्दी केली आहे. सोशल मीडियावर पेट्रोल शॉर्टेज होणार असल्याची अफवा पसरल्यानंतर पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली. यावेळी पेट्रोलचा कुठलाही तुटवडा नसल्याचं पंप मालकांनी सांगत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं. जळगावच्या भुसावळ शहरात बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर रेल्वे रुळांच्या जवळ टाकण्यात आलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली आहे. रेल्वे लाईन लगत मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्यानं ही आग अधिक भडकली होती. जळगावात स्वप्न साकार प्रतिष्ठान आणि अग्निशिखा महिला संघाच्या वतीनं स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या अनोख्या सोहळ्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा खानदेश रत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. सांगलीतील कामगार कार्यालयाबाहेर लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. बांधकाम कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत फॉर्म कामगार कार्यालयाकडे सादर केले होते. मात्र हे फॉर्म मंजूर झाले नाहीयेत. तर अनेक कामगारांचे फॉर्म कोणतेही स्पष्टीकरण न देता चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आले. त्यामुळे कामगारांनी आंदोलन केलं. पुणे महानगरपालिकेत शहरातील विविध विषयांवर चर्चा सुरू असताना वादाला तोंड फुटलंय. निधीच्या मुद्द्यावरून पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा मान मिळालाय. अस्मिता केंद्रे या महिला अध्यक्ष म्हणून पहिल्या विराजमान झालेल्या आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाल्यानं त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि पाणी या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्यानं लक्ष देणार असल्याचं स्पष्ट केलं. जळगाव शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा पसरली होती. त्यामुळे अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं समोर आलं. यानंतर आता पेट्रोलचा पुरेसा साठा असून गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. मुंबईमध्ये वाढत्या पाण्याच्या गरजेत प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पर्यायी वापर वाढवण्याकडे महापालिकेचं भर आहे. पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याला मुंबईत मागणी वाढली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी सीईटी प्रवेश परीक्षांना 24 मार्चपासून सुरुवात होते. या परीक्षा 16 मेपर्यंत सुरू राहणार असून यंदा 19 अनाथ विद्यार्थी देखील या परीक्षेला बसलेले आहेत. साखरेच्या दरातील चढ उतार आणि शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी देण्याबाबतचे बंधन यामुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत आलाय. परिणामी शेतकऱ्यांची सुमारे 4,000 कोटींची एफआरपी थकली असून या उद्योगाला वाचवण्यासाठी प्रति टन 500 रुपये ऊस अनुदान देण्याची तसंच 13,000 कोटींच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बस सेवेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे. या सोहळ्यास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. मुंबईतील पाली हिल जलाशयाच्या पाणी पातळीत सुधारणा करण्यासाठी वांद्रे पश्चिम इथल्या 750 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्यानं टाकण्यात आली आहे. ही नवीन मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम शनिवार ते रविवार दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या 16 तासांच्या कालावधीत एच पश्चिम या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद तर काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
भारतीय हवामान विभागानं आजही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. धाराशिव, लातूर, सोलापूर, नांदेड आणि लातूर या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. नालासोपाऱ्यात रेबीजच्या संसर्गामुळे 9 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कशिश सहानी असं या मयत मुलीचं नाव आहे. या घटनेमुळे भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता धुळ्यातील रिक्षा चालकांना देखील बसतोय. अमेरिका इराण युद्धामुळे इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून गॅस मिळत नसल्यानं ऑटो रिक्षांच्या प्रवासी भाड्यांमध्ये वाढ झालेली आहे. LPG गॅस मिळत नसल्यानं धुळे शहरातील ऑटो रिक्षा चालक देखील अडचणीत आले. इंधन दरवाढीची शक्यता तसंच पुढील काळात इंधन उपलब्ध होणार नाही अशा अफवांमुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी गर्दी केली होती. चारचाकी वाहनांसह नागरिकांनी चक्क ड्रम घेऊन पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. चंद्रपूरकर देवी महाकालीच्या महिमेचं वर्णन करत लाखो भक्त चंद्रपुरात दाखल होत आहे. आजपासून चंद्रपूरच्या देवी महाकालीची यात्रा सुरू झाली आहे. देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली आहे. कराड शहरात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार पाहायला मिळाला. एका भरधाव कारनं 3 ते 4 जणांना उडवलं. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं. देशात इंधन तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. तर हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अडकलेली अनेक जहाजं भारतात सुरक्षित आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. पश्चिम आशियातील युद्धाचे परिणाम दीर्घकाळ दिसणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे. आपल्याला यासाठी तयार राहावं लागणार असल्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं. साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे उपसभापती नीलम गोऱ्हेंनी निर्देश दिले आहेत. मंत्री शंभूराज देसाईंच्या तक्रारीनंतर त्यांनी हे आदेश दिले. तर साताऱ्यातल्या घटनेचं CCTV गोऱ्हेंनी मागवलं. नीलम गोऱ्हेंनी दिलेला निर्णय राखून ठेवल्याची माहिती सभापती राम शिंदे यांनी दिली आहे. उपसभापती नीलम गोऱ्हेंनी फक्त निर्देश दिल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं. सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी देखील मार खाल्ला असं म्हणत परबांनी हल्लाबोल केला. तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा असं म्हणत परब यांनी शिवसेनेला डिवचलं. रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपद भाजपला देण्यात आलेलं आहे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात आलंय. दरम्यान दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अंदाजपत्राबाबतच्या सविस्तर चर्चा करण्यात आली. 29 मार्चपर्यंत विभागनिहाय अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. शहरातील डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि दूषित पाणीपुरवठा या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. तर काँग्रेस नगरसेवकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. भोंदूखऱ्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. भोंदूखऱ्यात प्रकरणाचा सुगावा मुख्यमंत्र्यांना का लागला नाही असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्याचबरोबर प्रकरण समोर आणल्याच्या श्रेयाबाबत हा दोषही घ्या असं म्हणत राज ठाकरेंनी टोला लगावलाय. भोंदू अशोक खरातनं तब्बल 150 परदेश दौरे केल्याची माहिती समोर आली आहे. खरातचे दक्षिण कोरियातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. परदेश दौऱ्यांसाठी पैसा कुठून आला याचा तपास करण्यात येतोय. खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची SIT मार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. तर महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्यानंतर आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदावरून देखील गच्छंती होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील संघ मुख्यालयावर वंचित आणि काँग्रेसनं मोर्चा काढला. हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तब्बल 3 तासानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतलं. सरकारकडून अधिवेशनात निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तर शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख मदत मिळाली पाहिजे. फसवणूक झाल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा शेट्टींनी दिलाय. ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभरातून धनगर बांधव मुंबईत दाखल झाले. CSMT परिसरात आंदोलनाला जोर चढला असून आंदोलकांसाठी जेवणाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एकावेळी मोठ्या प्रमाणात खिचडी तयार केली जात असून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होते.
सांगलीत शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। तातडीनं महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चानं आंदोलन केलं। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास 23 एप्रिल रोजी भारत बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे। बीडमध्ये पाटबंधारे विभागाच्या दारात शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं। नारायणगड साठवण तलावाचं पाणी शेतीसाठी देण्याची मागणी करण्यात आली। मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयपूर गावातील नागरिकांनी आंदोलन केलं। जलजीवन मिशन अंतर्गत नळांना पाणी उपलब्ध झालं नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीनं गावात पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे। कराडमध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेनं जन आक्रोश मोर्चा काढला। तुळसणच्या रेशन दुकानदारावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवशी एलपीजी गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांनी गर्दी केली। शहरातील अनेक एलपीजी गॅस पंपावर गॅस संपला असून मोजक्याच पंपांवर गॅस मिळत असल्यानं ही गर्दी झाल्याचं रिक्षा चालकांनी म्हटलंय। कोकणातील मच्छीमार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। डिझेलचा तुटवडा, वाढते दर आणि आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मासे निर्यात ठप्प झाली आहे। त्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात तळेगाव ढमढेरे इथे पहाटेपासूनच गॅस सिलेंडर भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। धाराशिव शहरात गॅससाठी नागरिकांची धावपळ थांबवण्याचं नाव घेत नाहीये, तर भर उन्हात देखील गॅस केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या। याच पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते। सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे लोणावळ्यातील ढाबा व्यावसायिकांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे। गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अनेक ढाब्यांचं दैनंदिन कामकाज विस्कळीत झालं असून व्यवसायावर गंभीर परिणाम होतोय। अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची बैठक घेतली। यावेळी त्यांनी गॅस टंचाईचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचं आश्वासन दिलं। वर्ध्यात इंडक्शन शेगडी, इलेक्ट्रिक शेगडी, विद्युत उपकरणाच्या मागणीत वाढ झाली आहे। वाढत्या मागणीमुळे दरात वाढ झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे। वाढत्या दराचा फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना बसतोय। व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यानंतर बीडच्या परळीच्या बाजारात आधुनिक चुलींची मागणी वाढली आहे। या चुलीमध्ये लाकूड, कोळसा, गोवऱ्या यासारखं इंधन वापरलं जातं। सोन्याच्या दरात 23 दिवसात तब्बल 34,000 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात देखील 80,000ची घसरण झाली आहे। सोन्याचे सध्याचे दर हे 1,44,000 आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात आलाय। सध्या सुशोभीकरण आणि रंगरंगोटीची कामं वेगानं सुरू आहेत। या प्रकल्पामुळे सुरक्षित प्रवासासोबतच महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची झलक अनुभवता येणार आहे। मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आलाय। रेल्वे प्रशासनानं जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात केली आहे। मनमाडच्या गर्डर शॉप भागात रेल्वे लाईनजवळ असलेल्या जमिनीचं मोजमाप करण्यात आलं। पंढरपूर शहरातील सरगम चौक ते भिंगे चौक दरम्यान होणारा उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये अशी भूमिका शहरातील भाजप नगरसेवकांनी घेतली आहे। उड्डाणपूल तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली आहे। आता एक मोठी बातमी, मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल शरद पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी शरद पवारांच्या कामाचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं। बाळासाहेब आणि पवार साहेब चांगले मित्र होते, दोघेही केव्हा सूडबुद्धीनं वागले नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांच्याकडून युद्धजन्य परिस्थितीवरून चिंता व्यक्त करण्यात आली आहे, तर गॅस टंचाई सोबतच युद्धजन्य परिस्थितीवरून शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत चिंता व्यक्त केली। युद्धाची अशीच परिस्थिती राहिली तर आणखी चित्र वेगळं असू शकतं, टंचाई अधिक होऊ शकते अशी भीती पवारांनी व्यक्त केली आहे। तसंच इतके दिवस युद्ध सुरू असताना भारतात त्याची झळ बसते, मात्र यावर पंतप्रधानांनी उशिरा भाष्य करणं ही योग्य बाब नाही असंही पवारांनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित,
खरं तर ही बैठक काल पार पडली आहे. महाविकास आघाडीची ही बैठक होती. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार सहभागी झालेले होते. सगळ्यात आधी आता शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत आणि म्हणूनच त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. आणि उद्धव ठाकरे यावेळेला म्हणताना म्हणाले की महाविकास आघाडी अशीच पुष्पगुच्छप्रमाणे राहो, आणि त्यांनी या शुभेच्छा सगळ्याच महाविकास आघाडीतल्या नेत्यांना दिल्या. त्या व्यतिरिक्त शरद पवार यांनी देखील आभार मानले सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कारण त्यांनी सहकार्य केलेलं होतं या राज्यसभा निवडणुकीसाठी. दुसरं म्हणजे सध्याची परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती सगळ्या ठिकाणी सुरू आहे. बऱ्याच युद्धामुळे ज्या काही अडचणी निर्माण होतात, या सगळ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाष्य केलं आणि ते उशिरा भाष्य केलं. हे अत्यंत चुकीचं आहे असं शरद पवार यांनी मत व्यक्त केलेलं आहे. अनेक विषयांवरती चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीची पुढची दिशा देखील यामध्ये ठरवण्यात आली आहे आणि त्यामुळेच अनेक अर्थांनी ही महाविकास आघाडीची कालची बैठक महत्वाची ठरली आहे. ठीक आहे सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.